पावसाचा जोर वाढल्यानं हिंगोली जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब, कयाधू नदी दुथडी भरून वाहत असल्यानं उमरा फाटा बोलडा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद. अकोल्यात सुरू असलेल्या पावसामुळे तेल्हारा चोहट्टा बाजार मार्ग बंद. पारळ्यातील नदीला पूर आल्यानं वाहतूक ठप्प. नाशिकच्या कळवणमध्ये पुनद धरणातून 2981 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. पुनद नदीला पूर येण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक पाऊस. प्रसिद्ध एलोरा संस्थान पाण्याखाली. पुराच्या पाण्यामुळे हाहाकार उडालाय. बुलढाणा जिल्ह्यातील हणवतखेडचे धरण ओव्हरफ्लो. नागरिकांनी गावाकडे येण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. साताऱ्यातील ओझरडे धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत असल्यानं नदी नाले तुडुंब. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कापड शिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार गेली वाहून. पुलाखालून पाणी वाहत असल्यानं 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला. नगरसेवकाचे चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन. प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक राजू पटेल यांनी नगर परिषदेचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. सुरक्षित रस्ता उपलब्ध करण्याची मागणी. नंदुरबारच्या बिलाडी धरणग्रस्तांचा खामगाव मुंबई पायी मोर्चा. पुनर्वसनाच्या मागणीसाठी एल्गार. यवतमाळच्या वडगाव गाढवे गावात नदीकाठची शेती पाण्याखाली. शेकडो एकर पिकं पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज. शासनानं पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांची लक्षवेधी कारवाई. घरफोडीच्या गुन्ह्याचा 24 तासात उलगडा. आरोपींकडून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. साताऱ्यातील खटावमध्ये लगोरी गँगचा धुमाकूळ. विजेचे खांब, घर आणि दुकानांसमोरील बल्ब आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड सुरू. परिसरात दहशतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये पान शॉपवर मध्यरात्री दरोडा. 2,33,000चा ऐवज लंपास. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.